मातरम, वंदे मातरम। ग्रामस्थ यांच्या वतीने आताच सरपंचतांनी ग्रामसभेमध्ये खास जाहीर केलेला आहे की नवजात बालिकेच्या नावाने ग्रामपंचायतीच्या वतीने 1000 रुपयाची ठेव पावती देण्यात येईल आणि आपण सगळेजण 1 रुपयाच्या जादू योजनेमध्ये सहभागी व्हायचे. काही रुपयाची जादू योजनेमध्ये सहभागी ज्यांना व्हायचं ते हात वर करा. आपल्या गावातील प्रत्येक मुलगी लखोपती झाली पाहिजे आणि या दृष्टीने आपण सगळ्या घराघराची इन्व्हॉल्वमेंट महत्वाची आहे. जसं सरपंचतांनी ग्रामपंचायतीच्या वतीने 1000 रुपये जाहीर केले तसं तुम्ही सगळ्यांनी मिळून आणखी गावातल्या सगळ्यांनी मिळून 9000 नुसते जरी प्रत्येक मुलीच्या नावाने प्रत्येक घरातून सारखा सहभाग जर केला तर 10,000 रुपये होतील आणि 18 वर्षानंतर प्रत्येक मुलगी लखोपती होतील. त्या दृष्टीने आपण जरूर प्रयत्न करावा अशी मी विनंती करते आणि ग्रामसभेचं अभिनंदन करते की 1000 रुपयाची ठेव पावती करण्याचा ठराव आज आपण घेतलेला आहात आणि शिवाय 1 रुपयाची जादू योजनेमध्येही सहभागी झालेले आहात. आपल्या सर्वांचं या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देते आणि जोरदार टाळ्यांनी या ग्रामसभेचा फक्त 5 मुली पाल्य असणारे जे ग्रामस्थ आहेत यांचा सत्कार सन्माननीय कांतीय मॅडम यांच्या हस्ते इथं होत आहे. सन्माननीय कांतीय मॅडमनी आता आपल्याला जे 11 कलम 11 मुद्दे आपणासमोर सांगितले अत्यंत मौलिक विचार मॅडमने आपणासमोर दिले. मित्रांनो, आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये लिंग गुणोत्तर बघितलं तर स्त्रियांची संख्या खूपच कमी आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बघायचं झालं तर 922,000 स्त्रियांचं प्रमाण आहे. वरच्या बाकीच्या लोकांचं काय, त्यांना लग्न करायला मुलीही मिळणार नाही अशा अनेक समस्या आहेत. मॅडम आज खूप म्हणजे थोड्या वेळात पण मौलिक विचार त्यांनी आपल्या समोर मांडलेले आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. हा संदेश सर्वांना देते. या गावचे सुपुत्र सन्माननीय प्रताप यादव साहेब आपले मौलिक विचार या ठिकाणी मांडतील. आज वास्तविक आपण हा कार्यक्रम खूप शांततेने ऐकला. आजचा हा कार्यक्रम जर तसं पाहिलं तर मी सुद्धा त्यांच्यावर प्रभावित झालो की मुलगीच का पाहिजे आणि मुलगी का नको. त्या दोन्ही गोष्टी मी खरंच प्रकर्षाने पाहिल्या आणि त्यांचं हे जे कार्य आहे या कार्याला आमच्या गावाकडून त्यांना शुभेच्छा. पण एवढं सगळं ऐकल्यानंतर मला ताईंनी सांगितलं की ते 1 रुपयाची जे लखपती ठेव योजना आहे त्यामध्ये मी माझ्या कमाईतून आपल्या गावामध्ये जी मुलगी जन्माला येईल तिची ग्रामपंचायतीत नोंद झाली की पतसंस्थेतर्फे 500 रुपयाचं कायमस्वरूपी ठेव मिळते. खूप खूप धन्यवाद. म्हणजे असे बंधू असले पाहिजेत आपल्या गावामध्ये की जे गावबंधू आहेत आणि या गावामध्ये येणारी प्रत्येक कन्या म्हणजे ग्रामपंचायत 1000 आणि पतसंस्था 500 म्हणजे 1500 आता झालेले आहेत आणि बाकीचे 6500 रुपये आपल्याला गाव सहभागातून प्रत्येक मुलीच्या नावाने जर आपण तो निधी जमा केला तर खरोखरच प्रत्येक मुलगी आपल्याला लखोपती करायची आहे हे लक्षात घेऊन आपण या पुढेचा 1 रुपयाची जादू योजना राबवायची आहे. आदरणीय सरांचं मी खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांचा सत्कार करू इच्छिते. 1 रुपयाचा मी तो सत्कार आणि डोळे बंद करून भारत मातेचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे ही शपथ आपल्या सर्वांना घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी,
यासाठी मी सदैव प्रयत्न करेन स्त्री एक महान शक्ती आहे ही अनंत काळची माता आहे मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे मी हुंडा घेणार नाही मी हुंडा देणार नाही मी स्त्री भ्रूणहत्या करणार नाही मी प्रत्येक स्त्री जन्माचे स्वागत करेन त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ आजच्या ग्रामसभेत आम्ही घेत आहोत हात खाली घ्यायचा आहे आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून जोरदार आवाजात करायचा आहे भारत माता की जय वंदे